नमस्कार, मी डॉक्टर तुषार पाटील. योग आयुर्वेद health.com या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज भारत देशामध्ये मधुमेह, स्थौल्य हे विकार चिकित्सा क्षेत्राला मोठे आव्हान बनलेले आहेत. या आजारांना पूर्ण बरे करणे केवळ अशक्यप्राय झाले आहे. या दोन्ही आजारांबद्दल बरेच संशोधन सुद्धा सुरू आहे. असेच एक संशोधन सध्या खूप लोकप्रिय झाले आहे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांचे. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या विनासायास वेट लॉस व्याख्यानांमध्ये महाराष्ट्रात याविषयी कुठल्याही मोबदल्याशिवाय स्थूलता व मधुमेह या आजारांबद्दल मार्गदर्शन करत आहेत. त्याबद्दल त्यांची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वजन कमी झालेले रुग्ण सुद्धा या मार्गाचा पुरस्कार करत आहेत आणि त्या पद्धतीला रेकमेंड करत आहेत. या व्हिडिओमध्ये आज याच विनासायास वेट लॉस विषयी चर्चा करणार आहोत. तर चला मग सुरू करूया आपण आजचा विषय. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आमचे यूट्यूब चॅनल योग आयुर्वेद health.com सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओबद्दल नोटिफिकेशन मिळत राहील. आणि सोबतच हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित डाएट प्लॅन मनापासून फॉलो करणाऱ्यांना त्यांचा चांगला अनुभव येत आहे, शिवाय अत्यंत कमी खर्चात. ही अतिशय आनंददायक गोष्ट आहे. या व्हिडिओचा उद्देश डॉक्टर दीक्षित यांचा डाएट प्लॅन चुकीचा आहे असे दाखवणे नसून सर्वसामान्यांच्या मनातील या प्लॅन बद्दलच्या एका शंकेबद्दल आहे. बरेच लोक डॉक्टर दीक्षित सरांचा प्लॅन फॉलो करत असताना विचारतात, 2 वेळेस जेवण करायचं, मग दूध कधी प्यायचं? याबाबत स्वतः डॉक्टर दीक्षित सरांनी त्यांच्या एका व्याख्यानामध्ये म्हटलेले आहे, ज्यांना दूध घ्यायचं आहे त्यांनी ते 55 मिनिटांच्या आतमध्ये घ्यावं किंवा इतर जेवणातले सर्व पदार्थ खाऊन झाल्यानंतर दूध घेण्यास काय हरकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु आयुर्वेद शास्त्राप्रमाणे हे योग्य वाटत नाही. दूध हा पदार्थ अमृताप्रमाणे हितकर आहे योग्य वेळी जर कधी घेतला तर, परंतु अयोग्य वेळी घेतला तर किंवा अयोग्य संयोगाने घेतल्यास तो विषाप्रमाणे सुद्धा मारक ठरू शकतो. आयुर्वेद ग्रंथात दूध व मीठ यांचा किंवा दूध व आंबट रसांचा संयोग चुकीचा मानला गेला आहे. असे पदार्थ एकत्र घेणे हे विरुद्ध आहार प्रकरणात निषिद्ध मानलेले आहे. अशा प्रकारचे संयोग नियमित घेतले गेल्यास शरीरात विषाप्रमाणे लक्षणे निर्माण होतात. विरुद्धम अपि आहारम विद्यात विषगरोपमम अष्टांग हृदय सूत्रस्थानामध्ये सांगितलेलं आहे. वाग्भट ऋषींनी हा श्लोक सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे विरुद्धम आम्लम पयसासह सर्वम फलम तथा, म्हणजेच पयसा म्हणजे दूध, दुधासोबत सर्व आंबट पदार्थ, दुधासोबत फळे विरुद्ध आहाराची उदाहरणे आहेत. आपण जेवणासोबत दूध किंवा जेवणाच्या शेवटी दूध घेतले तर जेवणातील टोमॅटो, लिंबू इत्यादी आम्ल द्रव्यांमुळे व आहारातील मिठामुळे दूध व आहाराचा विरुद्ध संयोग होऊन विषाप्रमाणे मारक प्रभाव शरीरावर होऊ शकतो. त्याचप्रमाणे वाग्भट ऋषींनी सांगितलेलं आहे, भक्षयित्वा हरितकम मूलकादी पयत्यजेत, म्हणजे मूलकादी म्हणजे मुळा वगैरे पालेभाज्या आणि हरितक म्हणजे हिरव्या पालेभाज्या भक्षण केल्यावर दूध घेऊ नये हे विरुद्ध आहार मानले आहे. जेवणात या भाज्या असणारच, त्यामुळे सुद्धा विरुद्ध आहाराचा विषारी परिणाम शरीरावर होऊ शकतो. म्हणून जेवणानंतर लगेच दूध घेणे सर्वांनी टाळावे असं आयुर्वेद जे सुचवतो. डॉक्टर दीक्षित डाएट प्लॅन हा विशेषतः स्थूल व मधुमेही रुग्णांसाठी आहे. आयुर्वेदानुसार मधुमेह हा व्याधी कफ प्रधान कारणांनी होतो असे मानले आहे. प्रमेह व्याधीच्या कारणांमध्ये पयांसी म्हणजे अति प्रमाणात दूध घेतल्यामुळे व्याधी होतो असे सांगितले आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी दूध घेणे टाळले पाहिजे. आणि स्थूलता हा विकार सुद्धा अतिब्रूहणामुळे होतो असे मानले आहे. अशा स्थूल व्यक्तींना ब्रूहण, कफ वाढवणारे दूध देण्याचा काही फायदा नाही. त्यामुळे स्थूल असलेल्या लोकांनी दूध घेण्याचा हट्ट करू नये. दूध टाळल्यास आपल्या स्थूलता नियंत्रणाच्या सुद्धा फायदा होईल. आता विषय उरतो तो जे लोक स्थूल नाहीत व मधुमेही नाहीत परंतु आरोग्य टिकवण्यासाठी डॉक्टर दीक्षित प्लॅन फॉलो करत आहेत त्यांनी दूध पिण्यास काही हरकत नाही, परंतु जेवणासोबत अथवा जेवणानंतर लगेच नकोच. मग अशा व्यक्तींनी दूध कधी प्यावे असा प्रश्न निर्माण होतो. तर आयुर्वेदात चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे, क्षीरघृताभ्यासो रसायनानाम श्रेष्ठ, म्हणजे आचार्य चरकांनी सांगितले आहे की क्षीर म्हणजे दूध आणि घृत म्हणजे तूप यांचा संयोग करून घेतल्यास त्याचा रसायनासारखा परिणाम होतो. रसायन म्हणजे असे औषध द्रव्य की जे रोगाला प्रतिबंध करते, रोग नष्ट करते व वार्धक्यावस्था दूर ठेवते.
असे जे काही रसायन औषधं सांगितलेले आहेत जसे की च्यवनप्राश, ब्राह्मरसायन इत्यादी, अशा सर्व रसायनांमध्ये श्रेष्ठ असे हे दररोज दूध आणि तूप घेणे आहे. तर म्हणजे जे रसायन आहेत त्या सर्व रसायनांमध्ये सर्वश्रेष्ठ रसायन कोणतं आहे तर दूध आणि तूप हे दररोज घेणं. दूध आणि तुपाचे रसायन कोणत्या वेळी घेतले तर अपेक्षित फायदे मिळतील, तर हे दूध आणि तूप कोणत्याही वेळेस घेतलं तर त्याचे फायदे मिळत नाही किंवा कमी मिळतात. त्यासाठी औषधी सेवनाचा रसायन काळ सांगितलेला आहे. म्हणजेच रसायन या कालावधीत जर ते घेतलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा जो होतो आपल्याला मिळू शकतो. तो रसायन कालावधी म्हणजे सकाळी उपाशी पोटीचा. रात्रीचे अन्न पूर्णपणे पचलेले असते व पुढील अन्न घेण्यास कमीत कमी 2 तासांचा अवधी असतो. म्हणून ज्यांना कोणाला दूध घ्यावायचे असेल त्यांनी ते सकाळी तुपासोबत घेतले तर सर्वाधिक फायदेशीर आहे. जेवणानंतर किंवा जेवणामध्ये घेतल्याने विरुद्ध अन्नाचे शरीरावर कालांतराने परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. या एका गोष्टीचा विचार करून आपण जर डॉक्टर दीक्षित यांचा डाएट प्लॅन फॉलो केला तर आपल्याला अधिक चांगला फायदा होऊ शकतो, दुष्परिणाम कुठलाही होणार नाही. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.